मंडळी, तुमच्या पण मुलांना मेथीची भाजी आवडत नाही का? थोडीशी कडवट चव असते, त्यामुळे मुलं खायला कसे नागडोळे मुरडतात. मार्केटमध्ये आणलेल्या भाजीला स्वच्छ धुवून घ्यायची, छान अशी चिरून घ्यायची. आज भाजी थोडीशी म्हटलं वेगळ्या पद्धतीने बनवूया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली, तेल घातलं आणि भरपूर असा लसूण घातला. लसूण भरपूरच घालायचा, कारण पालेभाज्या म्हटलं की लसूण भरपूर घातला की त्याच्या खमंग चवीमुळे पालेभाज्या चवीला छान लागतात. आता हे तेलातला लसूण हलका ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. लसूण थोडासा लालसर होतोय तोपर्यंत स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली भाजी जी आहे ती परतून घ्यायची. मेथीची भाजी बनवताय तर थोडीशी मुगाची डाळ घालायची. 2 चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घातली. चवीनुसार मीठ घालायचं. अलटी-पलटी करून छान असं परतून घ्यायचं. झाकण ठेवलं, थोडीशी वाफ दिली. मीठ घातल्यामुळे छान असं भाजीला पाणी सुटलं आणि छान मंद आचेवरती ही भाजी पुन्हा शिजू दिली. मेथीची भाजी थोडीशी कडवट लागते, मग काय करायचं, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घालायचं आणि पुन्हा कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची. प्रत्येक भागामध्ये पालेभाज्या असो किंवा फळभाज्या असो बनवण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. आता आमच्या भागामध्ये प्रत्येक भाजीत हे शेंगदाण्याचं कूट घातल्याशिवाय भाजीच खाल्ली जात नाही. तसंच मी ही 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं. पुन्हा छान अशी कोरडी होईपर्यंत परतून घेतली. मैत्रिणींनो, ही अशी गरम गरम मेथीची भाजी आणि त्यासोबत पातळ अशी केलेली बाजरीची असो किंवा तांदळाची असो किंवा ज्वारीची भाकरी चवीला छान लागते बरं का. कोणती पालेभाजी म्हटलं की भाकरी पाहिजेच, अशी ही चविष्ट भाजी कशी वाटली सांगा.